जुन्नर कधी एकदाची निवडणूक होती हे सर्व मतदारांचं लक्ष लागलं होतं। परंतु मला खेदाने या ठिकाणी सांगावं लागलं की आमची या ठिकाणी थोडी काही लोकांनी फसवणूक केली म्हणजे जे स्वतःला मीच आणि जुन्नर काय करतो मीच काय करतो म्हणून आतापर्यंत जनतेने त्यांना घरी बसवलं होतं आणि आताही सुद्धा त्यांना जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे पहिले मला ते फक्त एकमेव फक्त मधुकर पांडुरंग काजळे यांनी आम्हाला पूर्णपणे फसवलं। नाही तर आमचा 1 नंबरमध्ये पॅनल प्रभागामध्ये होता, 2 नंबरमध्ये होता, 3 नंबरमध्ये होता, आमचे सगळे उमेदवार होते। पण पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की तुम्ही 1 नंबर, 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा असा आम्हाला आदेश दिलेला होता। ज्या दिवशी आम्ही AB फॉर्म आणायला लागलो त्या दिवशी सुद्धा सांगितलं आम्हाला तेच, परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की 1 नंबर प्रभाग आम्हाला राहू द्या, आम्ही तो सोडून दिला। 2 नंबर प्रभाग म्हटले आम्हालाच राहू द्या, आम्ही तोही सोडून दिला। शेवटी आम्ही सगळं 6 आणि 7 6 प्रभाग ते म्हटले की 7 मध्ये पण आमचेच तुमच्या सिंबलवर पण आमचेच उमेदवार द्या म्हणजे आणि 8 नंबर आपण मैत्रीपूर्ण लढू त्याच्यातही आम्ही तयार झालो। परंतु फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी जी आमची फसवणूक झाली ती फसवणूक कोणी मी आजही सांगतो शिवनेरी छत्रपती इथं जन्मस्थळ आहे आणि ज्यांची ज्यांची हिंमत आहे ते आम्ही फसवलं म्हणून सांगायचं, त्या गणपतीच्या मंदिरावर हात ठेवून सांगायचं। आजही आम्ही शेवटचा फॉर्म अध्यक्षपदा ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं तर 2:58 आम्ही शेवटचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केला। आम्ही कोणाची फसवणूक नाही, जे वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही चाललो। आजही पण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत की आम्ही फक्त त्यांना म्हणत होतो की 6 नंबर प्रभागातले उमेदवार तुम्ही घ्या, आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार। शेवटी वरिष्ठ एकत्र काम करतात ते सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं सांगितले, आम्हालाही आदेश दिले, आम्हाला अजिबात वाकड्यामध्ये जायचं नाही। तरी आमची फसवणूक झाली तरी आम्ही तुमच्याबरोबर थांबायचं नाही। आम्हाला म्हटले तुम्ही नगरपालिकेमध्ये या शेवटच्या 5 मिनिट आम्ही तिथं आलो, शेवटपर्यंत सगळे लोक तिथं आले पण ते काय तिथं आले नाही। जो माणूस आज या जुन्नरच्या जनतेला फसवतो तो उद्या ह्या जनतेचं काही भलं करू शकत नाही आणि जनतेला सातत्यानं फसवतच राहणार। याला खऱ्या अर्थानं त्याची जागा ही दाखवून दिली पाहिजे हे मला ऐकतं, कारण आम्हाला द्वेष राग आहे। कारण मागच्याही वर्षी ज्यावेळेस इलेक्शन झाला त्यावेळेस खासदार शिवाजीराव आढळराव यांना 1.5 तास माणसांनी या माणसांनी वाट पाहायला लावली होती, त्यावेळेस याची उमेदवारी ह्याच कारणामुळे कट झाली होती। जे काही शहराचं आहे ते मलाच माहिती आहे, जे काही मी शहराचं करू शकतो हे मलाच माहिती आहे। कार्यकर्त्यांची आहे, नेत्यांची नाही, म्हणून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नेत्यांनी सांभाळून आम्हाला जे काय देत होते त्याच्यात आम्ही समाधान मानून पुढे जायचं त्या हेतूने चाललो होतो। परंतु जुन्नर शहरातल्या या 2-3 लोकांनी आम्हीच जे आम्हीच म्हणतात ना त्या लोकांना या जुन्नर तालुक्यातले मतदार जुन्नर शहरातले मतदान जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आता बरेच जण म्हटले की कमळ काय, पण मी सांगतो छाती टोकपणे की लोकांच्या मनात होतं की आम्हाला कधीतरी कमळाचं बटन दाबायला मिळावं। भारतीय जनता पार्टीचा तुम्ही सगळे नगराध्यक्ष उमेदवार पहा आणि ॲडव्होकेट तुमची परदेशी म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन एक वकील म्हणून काम करत असताना त्याबरोबर त्यांना साथ देताना असताना त्यांचे पती वैभव असत सातत्याने या शहरामध्ये सगळ्यांना मदत करायचं काम आणि हे करत असताना नक्कीच लोक जुन्नर शहरवासी आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय करतो। कोणी कितीही काही सांगत असेल, कोणी काही म्हणत असेल, जरी आमचे काही प्रभागात उमेदवार नसतं तर लोक आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला कमळाचं बटन दाबायला संधी मिळालेली की आम्ही सोडणार नाही आणि ह्या जुन्नर शहरामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही। कोणी काही वल्गना करू काही करू याचं कारण सांगतो आम्ही, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, कोणी किती सत्तेच्या वल्गना केल्या तर आम्ही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि हे करत असताना ज्या काही गोष्टी आणायच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या आपण नंतर सगळं सांगू। परंतु एक चांगलं काम भारतीय जनता पार्टी या जुन्नर शहरामध्ये खऱ्या अर्थानं आपण पहिल्यांदा एकरेन मतदार संधी देणार आहेत। माझं एवढंच मतदारांना आव्हान आहे की एकदा ह्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी काम करण्याची संधी, आमचे 6 का उमेदवार 7 का उमेदवार असताना पण ते 7 उमेदवार तुमच्या 21ला भारी पडतील हे कधी पण मी सांगतो आणि जे काही करायचंय आता ते
भविष्यात जे विकासाचं आहे जे सगळ्या काही गोष्टी आहेत ते आपण नंतर तुमच्या समोर मांडू. परंतु पुन्हा एकदा मी सांगतो, जे आमचे उमेदवार कमळावर अधिकृत उभे राहिलेले त्यांना आपण नक्कीच मतदार आशीर्वाद दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, जी आमची फसवणूक केली ती जुन्नर शहराची फसवणूक परत तुम्ही करू नका. जनता या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.